स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। नमस्कार, मी राहुल आवटे आणि आपण पाहतात स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्य। आपण आलेलो आहोत आष्टी जिल्हा परिषद शाळेमध्ये। वारंवार सूचना करून केंद्रप्रमुख असतील, गट शिक्षण अधिकारी असतील, शिक्षण अधिकारी असतील, कसल्याही पद्धतीची येथे स्वच्छता होताना दिसत नाही आहे किंवा जे शिक्षक आज निवासी राहणं बंधनकारक आहे ते शिक्षक आज एकही शिक्षक इथं निवासी राहत नाही। बोटावर मोजण्या इतके शिक्षक निवासी राहतात। एक 25 किलोमीटर 24 किलोमीटर अंतरावरून पाथरी आसन, सिलू आसन, परतूर आसन, माजलगाव आसन अशा तालुक्याच्या ठिकाणाहून हे शिक्षक इथं नोकरी करतात। निवासी कोणीही इथं राहत नाही आहे। मग त्यामध्ये मुख्याध्यापक असतील, शिक्षक असतील, कसल्याही पद्धतीचे वारंवार त्याची तक्रार देऊन आणि जर गुणवत्ता बघायची असेल तर शिक्षण विभागाने विद्यार्थ्याची गुणवत्ताही तपासण्यात यावी। कारण की आता परिस्थिती अशी झालेली आहे, जिल्हा परिषद शाळा मोडकळीस आलेल्या आहे, ह्या बंद होण्याच्या मार्गावर आलेल्या आहे। आज आपण या शाळेची स्वच्छता बघू, कशा पद्धतीने स्वच्छता आहे। इकडे दाखवा, इकडे घे। हे बांधकामाच्या नंतर नाही तर माती पडण्यात आलेली आहे, कुठलीही स्वच्छता इथं दिसत नाही। ह्या ज्या खोल्या आहेत त्या खोल्यामध्ये आपण जाऊन बघूया। पीने का पानी है क्या? हे जुन्या खोल्या आहेत, ह्याला वारंवार सूचना केलेल्या आहेत की ह्या पाडाव्यात। आज इथं मुलं आतमध्ये खेळण्यासाठी जातात, काही स्वच्छ संघासाठी जातात। आपण बघू शकतो कशा पद्धतीने हे तुटले आहे। एखादं विद्यार्थी जर लहान मुलं आज जर इथे खेळायला आले आणि हे जर पडलं तर ते कोण्या भावात जाईल। वारंवार केंद्रप्रमुख असतील, मुख्याध्यापक असतील यांना सूचना करूनही कसलाही फरक पडत नाहीये। ते दुसरे कारण सांगतात नाही तर स्वच्छता झाली। या शाळेला एकही शासकीय पेंटिंग नाहीये, एकही, की जेणेकरून विद्यार्थ्यांचं आकर्षण होईल। आज ह्या घाणीमध्ये मुलं खेळत आहेत, पाहू शकता हे मुलं कशी खेळतात। इथं खिचडी बनवतात, इथं कच्चा नाही करतात आणि इथं खिचडी बनवतात। खिचडी होते आणि ह्या सर्व खोल्या आता ह्या मावशी इथं स्वयंपाक करतात, खिचडी बनवतात, ते बघायचं लाकूड पूर्ण कट झालेलं आहे। एखाद्या वेळेस जर जास्त कमी हवा वादळ आल्याच्या नंतर हे जर यांच्याही अंगावर पडलं तरी ते कोणत्या भावात जीवितहानी होणार आहे। मग ह्या गोष्टी गांभीर्याने घ्याव्यात आणि स्वच्छता निवासी राहणं हे बंधनकारक आहे। मला अशा सूचना मिळाल्या, केंद्रप्रमुख असतील, गट शिक्षण अधिकारी असतील किंवा शिक्षण अधिकारी असतील, हे याच्यावर ॲक्शन घेऊ शकत नाही का? त्यांनाही आर्थिक लाभापोटी हे याच्यावर यांना बंधनकारक देऊ शकत नाही। जे प्रशासनाचा खोली भाडं मिळतं हे उचलताय, खोटे कागद करून दाखवताय, ह्या खोटे कागद करणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे। त्यांच्यावर 420चा गुन्हा दाखल झाला पाहिजे। म्हणजे प्रशासनाचा अधिकारी प्रशासनाने फसवतोय, याच्यावर गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे। आज माझी विनंती आहे, शिक्षण अधिकारी मॅडम, तुम्ही घेता नाही घेता आम्हाला माहित नाही, जर निश्चितच तुम्ही जर चिडीमिरी घेत नसाल तर याच्यावर कारवाई होईल। आणि जर याच्यावर कारवाई नाही झाली, शिक्षक जर निवासी राहायला नाही आले तर निश्चितच स्वराज्य युवा संघटना आक्रमक भूमिका घेईल आणि तुम्हाला लेखी पत्राद्वारे निवेदन देण्यात येईल। दादा भुसे साहेब असतील, शिक्षण अधिकारी असतील, विभागीय शिक्षण अधिकारी असतील, गट शिक्षण अधिकारी असतील आणि केंद्रप्रमुख असतील, सर्व शिक्षकाला मी लवकरच एक लेखी पत्राद्वारे परत मागे अर्ज करणार आहे। जर तुम्हाला सांगून समजत नसेल तर कागदोपत्री होईल आणि कागदोपत्री बी नाही समजलं तर आंदोलन होईल। त्यामुळे या पुढच्या ज्या काही दिशा असतील याला तुम्हाला शिक्षण विभागाला सामोरे जावे लागेल असं मी सांगतो आणि थांबतो। हॅलो, हा नमस्कार मॅडम, राहुल आवटे बोलतो, स्वराज्य वार्ता संपादक। विषय असा आहे, म्हणजे मी वारंवार शाळेवर जातो, एकही शिक्षक निवासी राहत नाही। निवासीचे बिल उचलतात खोटे, म्हणजे आष्टी, परतूर, केंद्रप्रमुख सोळंके सर आहेत, काकडे सर म्हणून ते गट शिक्षण अधिकारी आहेत। आष्टी आपलं परतूर तालुक्यात। हो 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 मॅडम। गट शिक्षण अधिकारी घुगे सरांना फोन करा। हा, ते मी 2 वेळेस मॅडम नंतर फोन करते। आपण कॉल करताल ना? चालू आहे काय, कुठल्या तालुक्याची तक्रार? मी परतूर तालुक्यातून बोलतो, आष्टी। परतूर
तर DO जो ला की- फोन हा, नाही नाही ते त्याच्यावर त्या त्यांना 2 स्वच्छ वेळेस है. कॉल केला हे केंद्र प्रमुखाला स्वच्छ कॉल भारत केला, त्यांना मिशन. माहिती दाखवली, सगळं केलं, पण ते कारवाई करू शकत नाही. कर- विषय तेच कसा असतो करणार माहितीये का ते मॅडम? कारवाई हा तर तेच मला